गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही जुलै 2025 चालू आहे, तर त्यामध्ये जी काही आपण माता बैठक दुसरी घेत आहोत, तर या माता बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं किंवा या माता बैठकीसाठी विषय कुठला निवडायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर या जुलै महिन्याला साजेसा असा विषय आपण या बैठकीसाठी निवडणार आहोत. तर आजचा विषय असणार आहे आपला माता बैठक 2 जुलै 2025. तर या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकू शकता आणि नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी विषय लिहिणार आहोत. तर विषय बघा, अतिसाराचा प्रतिबंध आणि उपचार. तर आपल्याला माहिती आहे की हा जो काही जुलै महिना आहे, तर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचं वगैरे प्रमाण वाढलेलं असतं आणि आपल्या भागामध्ये पावसामुळे वगैरे तर अनेक प्रकारे जे काही मुलं वगैरे आहेत, तर त्यांना अतिसाराची लागण वगैरे होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी आपण या महिन्याला साजेसा असा माता बैठक 2चा विषय निवडलेला आहे. तर विषय बघा, अतिसाराचा प्रतिबंध आणि उपचार. तर या ठिकाणी तुम्ही त्याचं प्रोसिडिंग बघा. वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर स्तंधा व इतर मातांची बैठक घेऊन त्यांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. तर याचा म्हणजे हा अतिसार होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण त्यांना पुढील प्रमाणे माहिती सांगू शकतो की बालकाला जेवण बनवण्यापूर्वी शौचाला जाऊन आल्यावर आणि बालकाचे शौच साफ केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. तर यासाठी आपण ज्यावेळेस घरोघरी सर्वे वगैरे करायला जातो, तर अशा वेळी त्यांना आपण ज्या काही सुमोनियम हात धुण्याची सुमोनियम पद्धत आहे ती व्यवस्थितरित्या शिकवायची आहे आणि त्यांना जेवणापूर्वी म्हणजे जेवण बनवण्यापूर्वी, भरवण्यापूर्वी आणि शौचावरून आल्याच्या नंतर किंवा बाळाची शी वगैरे धुतल्याच्या नंतर हात साबणाने किंवा तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल किंवा हँडवॉश वगैरे असेल तर त्याने स्वच्छ धुवून घ्यायला सांगायचं आहे. त्यानंतर पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची तसेच ते झाकण असलेल्या भांड्यात सुरक्षित जागी ठेवल्याची खात्री करून घ्या. तर आपण त्यांना सांगायचं आहे की बरेच आजार तर हे पाण्यातून देखील होतात. त्यामुळे अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पिण्याचं पाणी आपण स्वच्छ आणि झाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्यामध्ये मच्छराच्या माद्या म्हणजे जे काही डास वगैरे आहेत ते अंडी वगैरे घालणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण त्यांना पिण्याचं पाणी एकदम स्वच्छ आणि झाकण ठेवलेल्या भांड्यात सुरक्षित ठेवल्याची खात्री करून घ्यायची आहे. बालकाच्या आजूबाजूची जागा स्वच्छ असल्याची आणि बालकाचे हात वारंवार धुतले असल्याची खात्री करून घ्या. तर जी काही बालके असतील तर ते ज्या परिसरामध्ये म्हणजे जर आपला घराचा परिसर असेल किंवा आपला जो काही आजूबाजूचा परिसर असेल की ज्या ठिकाणी बाळ रांगतं वगैरे किंवा खेळतं, तर अशा ठिकाणची जी काही जागा असेल तर ती स्वच्छ असल्याची खात्री आपण करून घ्यायची आहे. नेहमी शौचालयाचा वापर करायचा. उघड्यावरती शौचाला बसू नका. बालकाच्या शीची योग्य विल्हेवाट लावण्याची सवय लावून घ्या. तर अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचं आहे की शौचालयाचा वापर वगैरे करायला सांगायचा आहे. उघड्यावरती शौच करण्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात हे देखील आपण त्यांना समजून वगैरे सांगायचं आहे उपस्थित मातांना. आणि बाळाची जी शी वगैरे आहे तर ती उघड्यावरती न टाकता आपलं जे काही शौचालय आहे तर त्यामध्येच व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावण्याचा सल्ला आपण मातांना द्यायचा आहे. तर हे झालं की अतिसाराचा प्रतिबंध आपण वरील प्रकारे उपाययोजना करू शकतो. परंतु जर समजा अतिसार झाला, एखाद्या बालकाला जर अतिसार झाला तर त्याला आपण पुढील प्रमाणे उपचार करण्याचा सल्ला त्या माता बैठकीमधील मातांना द्यायचा आहे. तर बघा, 1 लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्यामध्ये ORSचे 1 पॅकेट मिसळा आणि व्यवस्थित विरघळून द्या. तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस बैठक घेतो त्यावेळेस त्यांना ORSचं प्रात्यक्षिक देखील म्हणजे ORS बनवण्याचं प्रात्यक्षिक बनवून दाखवू शकतो. तर समजा एखाद्याच्या घरी ORS वगैरे उपलब्ध नसेल तर अशा वेळी त्यांना घरी जलसंजीवनी कशाप्रकारे बनवायचे हे देखील तुम्ही प्रात्यक्षिक करून त्या माता बैठकीमध्ये दाखवू शकता. जुलाब सुरू झाल्यावर तसेच प्रत्येक जुलाब झाल्यावर बालकाला त्वरित ORSचे द्रावण पाजा. तर बालकाला आपल्याकडे ORSचे पॅकेट्स वगैरे उपलब्ध असतात, आपण ते मातांना वाटतो देखील, परंतु त्या माता त्यांना व्यवस्थित माहिती वगैरे नसल्यामुळे हे ORSचं पॅकेट म्हणजे ORS त्या मुलाला देत नाही. तर आपण या बैठकीमध्ये त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगायचं आहे की ORS म्हणजे ते जे काही बाळाचे जुलाब किंवा उलट्या आहेत त्यामधून रिकवर होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं हे साधन आहे. त्यामुळे
त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की ORSचं द्रावण वगैरे लगेच बालकाला पाजा. तर 1 चहाच्या चमच्याच्या अथवा मातेच्या दुधात झिंकची गोळी मिसळून बालकाला दिवसातून एकदा असे 14 दिवस द्या. तर हे जे काही अतिसार झालेलं बालक असेल तर त्याला आपण काय करायचं आहे, रोज 1 गोळी अशी 14 दिवस द्यायला त्या मातेला सांगायची आहे. तर ही गोळी देखील कशाप्रकारे पाजायची वगैरे, ती मातेच्या दुधात कशाप्रकारे मिसळून त्या बाळाला पाजायचे हे देखील तुम्ही त्यांना समजवून या माता बैठकीमध्ये सांगायचं आहे. जुलाब होत असल्यास तसेच जुलाब झाल्यावर बालकाला पूरक आहार आणि स्तनपान देणे चालूच ठेवा. तर काही मातांचा गैरसमज असतो की अरे जुलाब वगैरे सारखे होत आहेत किंवा स्तनपान केलं की लगेच उलटी वगैरे होत आहेत. अशा वेळी माता त्या बालकाला दूध पाजणं म्हणजे स्तनपान देणं वगैरे किंवा पूरक आहार देणं बंद करतात. परंतु यामुळे ते बाळ त्या अतिसारातून रिकवर होऊ शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे की या बैठकीमध्ये की जुलाब होत असले आणि जरी उलट्या व जुलाब होत असले किंवा अतिसार जरी झाला असला तरी बालकाला त्या मातेनं वारंवार स्तनपान द्यायचं आहे. तर अशा प्रकारे माहिती देऊन आपण उपस्थित मातांची बैठक संपवण्यात आली. तर ही माहिती या जुलै महिन्यामध्ये एका तरी माता बैठकीमध्ये तुम्ही अवश्य द्या. आणि ही माहिती इतकी उपयुक्त आहे की यामुळे तुमच्या भागात म्हणजे अतिसाराचं प्रतिबंध होण्यासाठी देखील खूप मोठं योगदान तुमचं या बैठकीमुळे लाभू शकतं. त्याचप्रमाणे जर अतिसार एखाद्या बाळाला झाला असेल तर त्यातून देखील ते लवकर रिकवर होऊ शकतं व त्यामुळे म्हणजे जे काही रिहायड्रेशन वगैरे होत असेल किंवा खूप लांबपर्यंत म्हणजे जास्त दुष्परिणाम करणारा आजार वगैरे बाळाला होण्याच्या अगोदर तुम्ही त्याची व्यवस्थित या बैठकीतून माहिती देऊन त्याची म्हणजे चांगली उपाययोजना तुम्ही त्या मातांना शिकवू शकता. तर अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी अनुक्रमणिका उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षऱ्या घेणार आहोत. तर आशाताईंना हा जर व्हिडिओ आवडला तर हा माता बैठकीचा टॉपिक तुम्ही या महिन्यातील कुठल्याही बैठकीला घेऊ शकता. अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास तसं कमेंटमध्ये नक्की पाठवा ताई. धन्यवाद.